कसे आहात सगळे. अंतरा फूडी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी पुरणपोळी. कारण पुरणपोळीची खटपट किती असते आपल्या सगळ्या महिलांना माहितीच आहे. पण मी आपली कमी वेळात कशी होईल तयार असं मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर त्यासाठी मी हे साहित्य घेतलेले आहे. तर ही बघा, ही मी जवळजवळ अर्धा किलो अशी डाळ घेतलेली आहे. अगदी 4 वाट्या म्हणालात तरी चालेल. तर ती डाळ आहे, तर मी आधी ती स्वच्छ धुवून एक दिवस पूर्ण फुगत घातलेली होती. आणि त्यानंतर मी ती आपल्या कुकरला लावून तेल घालून थोडस हळद घालून अशी 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. आणि हे आपलं गोडासाठी लागणारा गूळ घेतलेला आहे आणि तो थोडा बारीक चिरून घेतलेला आहे मी. आणि इकडे हे साहित्य, हे गावठी तूप घेतलेलं आहे. त्यानंतर थोडस चिमूटभर मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, वेलची पावडर आहे, जायफळ पावडर आणि अगदी म्हणजे गुळामध्ये थोडीशी साखर ऍड करणार आहे मी. तुम्हाला नको हवे असेल तर नाही घेतला तरी चालेल. पण काय होतं, साखरेमुळे पण एक वेगळा असा गोडसपणा आपल्या पुरणपोळीला येतो आणि एक वेगळी चव पण आपल्याला लागते. आणि हे आपलं पोळ्या लाटण्यासाठी घेतलेलं मी पीठ आहे, मैद्याचंच आहे. आणि इकडे हे मी 4 वाट्या मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिला आता आधी आपण पुरण करण्याच्या आधी हे पीठ मळून घेणार आहे. तर ह्यामध्ये मी आता हे घेतलेलं मीठ टाकणार आहे. त्यानंतर हळद अगदी कमी घ्यायची आहे. अगदीच एकदम पिवळ्या होतील पुरणपोळ्या, तुम्हाला लागेल तशी घेऊ शकता. मी थोडी कमी घेतलेली आहे. आणि आता आपण हे छान असं मळून घेऊया. पाणी आपण थोडं कमी कमी घालायचंय, लागेल तसं घ्या. आणि मी हाताच्या साहाय्याने घेणार आहे, कारण हे बाकी आपलं पीठ तसं चमच्याच्या वगैरे साहाय्याने एकजीव होणार नाहीये, म्हणून मी हाताच्या साहाय्याने ते मळून घेणार आहे. हे बघा, पाणी आपल्याला लागेल तसं थोडं थोडं घ्यायचंय, नाहीतर एकदाच ओतलं तर पातळ होण्याची शक्यता असते. मंडळी, आपलं जवळजवळ पीठ आता मऊ होत आलेलं आहे, एकजीव होत आलेलं आहे. तर हे असं या पद्धतीने मळून घेतलात, अगदी मऊ सूत, तर आपली पोळी सुद्धा छान अशी मऊ लुसलुशीत, अगदी तोंडात टाकताच विरघळते अशी छान अशी तयार होते. तर आता यावर आता आपण थोडं थोडं तेल घालून मळून घेऊया, म्हणजे आपल्याला पीठ जे हाताला चिकटतंय ते चिकटणार नाही आणि पोळी पण छान अशी मऊ होईल आणि आपलं पीठ पण छान दिसेल. हे बघा, अगदी या पद्धतीने असं मळून घ्यायचंय. हे बघू शकता, अगदी तेल घेतल्यावर अजिबात हाताला चिकटत नाही, अगदी सहज ताटातून पीठ बाजूला होतंय. आणि हातावरचं पण हे बघू शकता. तर बघा मंडळी, छान असा आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आणि बघू शकता, हे आता मी असंच पीठ बाजूला ठेवून देणार आहे आणि आपल्या पुरणाच्या प्रोसेसला आपण सुरुवात करूया. पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपण ही डाळ छान अशी शिजलेली आहे, ही बघू शकता. अगदी बोटांच्या साहाय्याने सुद्धा अगदी तिचं मऊ असं पीठ तयार होतंय, हे बघू शकता. हे बघा, तर आता आपण ही मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घेऊया. ही बघा, तर ही बघू शकता, आपली डाळ आहे ही मॅशरच्या साहाय्याने मऊ झालेली आहे. आणि आता आपण ती पूर्ण ह्याच्यामध्ये आपण मिक्स करूया गोळामध्ये आणि चून तयार करूया. तर मंडळी, आता पातेल आपलं गरम झालेलं आहे, ह्यामध्ये मी ही डाळ सगळी मॅश केलेली होती ती घालणार आहे. आणि ह्यामध्येच आता आपण
गूळ पण घालून घेऊया। हे बघू शकता अगदी मॅशरच्या साहाय्याने छान अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे। आणि मी हा गूळ देखील त्यामध्ये ऍड करणार आहे सगळा। एकजीव करून मी घेतलेला आहे। आता त्याला हळूहळू पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे। हे बघू शकता अगदी सैलसर झालेलं आहे। मगाशी घट्ट होतं, आता थोडं सैल होत चाललेलं आहे। आणि यामध्येच मी मंडळी घेतलेली साखर देखील ऍड करणार आहे। तुम्हाला नको हवे असेल तर नाही घेतलं तरी सुद्धा चालेल। हे बघा आपलं पुरण छान असं पातळ होत चाललेलं आहे। म्हणजे गूळ जो आपला घेतलेला होता तो ह्याच्यामध्ये मेल्ट होतोय। हे असं पुरण पूर्ण पातळ झालेलं आहे आणि हे सतत हलवत राहायचं म्हणजे खाली चिकटणार नाही। हे हलवता हलवता असं पूर्ण घट्ट होत जातं ते आपोआप। पातळ झालं म्हणून काही घाबरण्याची गरज नाहीये, फक्त खाली पातेल्याला चिकटणार याची सतत काळजी घ्यायची आहे। तर मंडळी बघा आता आपलं पुरण जवळपास घट्ट होत आलेलं आहे आणि आता आपण चमचा उभा करून बघितलेला आहे, तर चमचा उभा राहत नाही म्हणजे आपलं पुरण अजून तयार झालेलं नाही आहे। तर थोडंसं अजून एक 10 मिनटं आपण असंच ढवळून घेऊया आणि बघूया पुढे। तर बघा आता आपला चमचा असा उभा राहतोय म्हणजे आपलं पुरण पूर्णपणे तयार झालेलं आहे व्यवस्थित अगदी। तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे बघा हे पुरण मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। आणि आता आपण ही पुरणाची चाळण घेऊन त्यावर थोडंसं पुरण घेऊन आपण एखाद्या पेल्याच्या सहाय्याने ते असं वाटून घेऊया। या पद्धतीने बघू शकता, या पद्धतीने मी असं सगळं पुरण वाटून घेणार आहे। आणि हे बघू शकता किती मऊ लुसलुशीत आपलं पुरण तयार झालेलं आहे आणि घट्ट पण झालेलं आहे। तर आपलं सगळं पुरण आता वाटून तयार झालेलं आहे। यामध्ये मी आता जायफळ पूड घातलेली आहे आणि ही वेलची पूड घालणार आहे आणि आपण आता सगळं एकजीव करून घेऊया। तर मी हाताच्या साहाय्यानेच ते सगळं एकजीव करून घेणार आहे, कारण आधी जर जायफळ पावडर आणि वेलची पावडर घातली तर सगळा वास कच्चा असतो तो निघून जातो, म्हणून सगळ्यात शेवटी मी ही पूड घातलेली आहे दोन्ही। आणि आता हे सगळं एकजीव झालं आहे। तर बघू शकता मस्त कलर आणि आलेला आहे आपल्या पुरणाला। तर आता आपण पोळी लाटायला घेऊया। हे आपलं पीठ बघा असं एकदम स्मूथ झालेलं आहे। तर छान असा गोळा करून जेवढा पाहिजे तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे। हे बघा अशी खोलगट पारी तयार करून घेऊया आपण पिठाची आणि त्यामध्ये हे पुरण भरून घेऊया आणि पूर्ण पॅक करून घेऊया। मोदकाला जसं आपण करतो सेम त्याच प्रोसेसप्रमाणे करून घ्यायचं आहे। फक्त मोदकाला आपण कळी पडतो ती कळी पडायची नाही, हे असं कळी पडून एक्स्ट्राचं वरचं जे पीठ असतं ते आपण काढून घेऊया, म्हणजे आपली पोळी जी असते ती अशी छान अशी पातळ अशी लाटली जाईल। तर हे बघा एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण थोडंसं पीठ लावून हातावरच थोडंसं दाबून घेऊया ती घेतलेला गोळा, कारण आपलं मग त्या
मध्ये जे पुरण भरलेलं असतं ते सगळीकडे पसरलं जाईल आणि मग पिठामध्ये घोळवून हलक्याशा हाताने आपण ही आपली पोळी लाटून घेऊया। बघू शकता तुम्ही अगदी इझी सरकते ती पोळीपाटावर। पोळी अजिबात खाली चिकटत नाही आहे, हे बघू शकता। अगदी हाताच्या साहाय्याने पण सरकते। हे बघा, आणि ते पुरण पण बघा सगळीकडे पसरलंय आणि पोळी देखील आपली खूप पातळ अशी लाटली गेली आहे। तर आता आपला तवा गरम झालेला आहे, त्यावर आपण थोडंसं तूप टाकून आपली ही पोळी त्यावर टाकून घेऊया। हे बघू शकता, बाजूने पण आपण तूप सोडणार आहोत। हे बघा, पोळी अजिबात खाली चिकटलेली नाही आहे आणि बघा किती मस्त कलर आलाय, ब्राऊन एकदम। आणि दोन्ही साईडने आपण छान अशी भाजून घेऊया। तर बघा मंडळी, ही आता पलटी केलेली आहे। ही पलटी करून आपली घेतलेली आहे आणि बघा आपली पोळी कशी छान अशी फुगली गेली आहे। आणि वरून पण ह्या साईडने पण आपण पोळीला छानसं तूप लावून घेतलेलं आहे। बघा किती मस्त असं गोल गरगरीत फुगली आहे। छान कलर पण आलाय। हे बघा, दोन्ही साईडनी छान अशी आपली पोळी भाजली गेली आहे। तर बघा मंडळी, या पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि बघा किती मस्त पोळ्यांना कलर देखील आलेला आहे। आणि एक तुम्हाला दाखवते मी पोळी, ही बघा किती मस्त कलर आणि पातळ अशी आपली पोळी लाटली गेली आहे। एक तोडून दाखवते, हे बघू शकता, मस्त अशी अगदी लुसलुशीत झालेली आहे आणि खूप पातळ पण झालेली आहे। हे बघा, पूर्ण आतपर्यंत जे आपलं पुरण आहे ते सगळं पसरलं गेलं आहे आणि छान अशी आपली पोळी दिसते। तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा।